नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. नर्मदे हर. अध्याय 7 ते 9. श्री गणेशाय नमः. जय जय आजी निर्गुणा, जय जय आजी सनातना, जय जय आजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती, सोहस्ती सेवा नित्य करीती, जाणोणी यती परब्रह्म, वेदांतावडे तयाशी श्रवण करीती दिवसनिशी, हेरळी कराधिक शास्त्रांसी, वेतने देऊनी ठेविले तया समयी, मुंबापुरी विष्णू बुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती, त्यांसी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नरपापोटी, बहुत करुणी खटपटी, बुवांशी शेवटी आणिले रात्रंदिन नृप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी नृपती, बहु सुखावे, ख्याती वाढली लोकांत स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजग्रही होतसे, एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठन जन सांगाती, कित्येक होती तयावेळी, पहावया इतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी, ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकून सत्वरेती राज हसले, मुके काही न बोलती, वारंवार हास्य करती, पाहुणी ऐसी विचित्र व्रती, बुवा म्हणती काय म्हणी, हातो वेडा संन्यासी, बुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले, तिथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर वाहिरी, लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो, पाहुणी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याती काही असेना, ऐसे ब्रह्मचारी बोलून पातली आपल्या स्वस्थानी, विकल्प पातला म्हणी स्वामीसी तुच्छ मानिती, नित्य नेम सारून ब्रह्मचारी करती शयन, जवळी पारशी दोघे जण ते निद्रिस्त जाहले, निद्रा लागली बुवांसी, लुटलिया काही निशी, एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडलेसे, आपल्या अंगावरी वरचिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी, त्यातून एक दंशापना करीतसे, ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे, जवळी होते जे पारशी जागृत आली तयासी, त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी, मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती, समस्त म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्न कैक पडती, असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामी पाशी, पुस्ता मागील प्रश्नासी, खदगदा स्वामी हसले, मग काय बोलती ईश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी, अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखोनी वृच्चिकासी, काय म्हणून व्यालासी, जरी वृत्ता भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणसी कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे, अशी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची, बुवा प्रति पटली खुनप धरले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रुणी भरले नयन, कंठ झाला सद्गदित, तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिचित भाविक भक्त, सप्तमोध्याय गौडः श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जय आजी सुखधामा, जय जय आजी परब्रह्मा, जय जय आजी भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता, राजे निजाम सरकार, त्याचे पदरी दप्तदार, राजे राय बहादर, शंकर राव नामक, 6 लक्षांची जागीर, तया प्रति सकल सुखी अनुकूल असते, विपुल संपत्ती संतती काही कमती असेना, परिपूर्व कर्म आगाध, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध परिबाधा अन सोडी, संबंध बाधा म्हणून चैन न पडे, रात्रंदिन गेले शरीर सुकून गोड न लागे, अन्न पाणी नावडे भोग विलास सुख उपभोग कैचा त्यास निद्रा नाही, रात्रंदिवस चिंता नले पोळले, केली कित्येक अनुष्ठाने, तैशीची ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दिदली दाणे, आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्याशी, त्रासली याभो यात्रेसी, कृष्णवर्णाला शरीराशी, रात्रंदिन चैन नसे, कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधी पासून ऐसा कोण समर्थ, मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, ते जाऊनी अहोरात्र दत्त सेवा करावी, सेवा केली बहुवस, ऐसे लुटले 3 मास, एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत जाहला, अक्कलकोटी जावे तो आती ते करावी स्वामी सेवा, इति वचने भाव धरावा तेने, व्याधी जाई दुरी, तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले, पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे तो, हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले, अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित, तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी, स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती, कित्येक प्रातस्नाने करून पूजा द्रव्ये घेऊन अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसुत प्रेमळ भक्त, अष्टमोध्याय गौडः श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय. श्रीरस्तु.
अध्याय 9 श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना धोरणी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावोणी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान जेते अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशा नगरात. शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळी कतीच्या हस्ते होतसे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तिचे मन म्हणे मी तुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करी ती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थनिया स्वामी प्रति कार्य आपुले करीन. बाई स्वामीसी बोले वचन हे ग्रस्त थोर पुलीन. परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे ऐकता वरदानी समर्थतेतून उठले. येऊनी स्मशानभूमीत आले ते राज तोरित. एका नूतन खाचत निजले छाटी टाकोनी. सेवकरी शंकररावासी म्हणती लीला करुणी ऐसी चुकविले तुमच्या मरणासी. निश्चय मानसी धरावा. शंकररावे त्या दिवशी खाना दिदला फकीरांसी. आणि शेकनूर दर्ग्यासी एक कपुणी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटुनी निम्मपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध जाहलिया. स्वामी राज वैद्य व्याधी पळे आपणची. प्रकृतीशी आराम पडला राव गेले सोनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासे घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित जाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईल 10 सहस्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चिंती मठ तुम्ही बांधावा. ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसे विनंती स्वामी चरणी कारभारी करिताती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिषद भाविक भक्त. 9 अध्याय गौडः श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. तर अशा प्रकारे 7 ते 9 अध्याय इथे समाप्त झालेले आहेत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. नर्मदे हर.